ललित प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमामध्ये सुकुमार शांचे ललित साहित्य वाकळ या नावाने प्रसिद्ध झाले। त्याचे उद्घाटन डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले। त्यांच्या 3 बहिणींनी वाकळ ही प्रतिकात्मक भेट म्हणून सुकुमार शहांना दिली। कार्यक्रमात उत्साह भरपूर होता। 200च्या वर लोक आलेले होते। श्री भूषण कटककर सर्वेसर्वा कर्म प्रतिष्ठानचे सौजन्याने व त्यांच्या प्रेरणेने वाकळ सुकुमार शहांच्याकडून लिहिणे व प्रदर्शित होणे शक्य झाले। त्यांचे किती आभार मानावे तेवढे कमी। स्वयंप्रकाशन सासवड यांनी पुस्तक डिझाईन करण्यापासून छापण्यापर्यंतचं सगळं काम केलं आणि त्यांचं मनोगतसुद्धा खूप श्रवणीय होतं। लेखकाच्या बहिणींनी त्याचे लहानपणचे किस्से, त्यांचे लिखाण, वाचनाची परंपरेबद्दल सविस्तर माहिती दिली व ती खूपच रोचक होती। भूषण कटककरने आपल्या मिश्किल शैलीमध्ये सुकुमार शहांची लेखकाची ओळख करून दिली आणि पुस्तकाचं विमोचन डॉक्टर सदानंद मोरेंच्या हस्ते पार पडलं। लेखक सुकुमार शहांनी वाकळ ही कल्पना सुचण्यापासून पुस्तक प्रदर्शितपर्यंतचा सगळा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने मांडला। पुस्तक प्रकाशनानंतर डॉक्टर सदानंद मोरेंनी लेखक आणि लेखकाची व्यक्तिमत्व आणि लिखाणाबद्दल खूप चांगलं भाष्य केलं। करमच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यानंतर गझल व काव्य वाचनाचा कार्यक्रम छान पार पडला। आजोबा असल्याने नातोंडाची होते चंगळ, म्हणून सर्व मित्रमंडळी आहे खूप निर्मळ, म्हणून सर्व मित्रमंडळी करतात त्याला जवळ, कौतुक करूया त्याचे देऊन श्रीफळ।